नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपले मनस्वी स्वागत करतोय. जिल्हा बँकेबाबत म्हणजे जिल्हा बँकेच्या पदभरतीबाबत एक महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आपल्या समोर घेऊन आलेलो आहे. महत्त्वाचे नियम आणि ठराविक पदांकरता जे काही नवीन नियम अटी या ठिकाणी घालून दिलेले आहेत. परीक्षा पद्धती कशी असावी, त्यानंतर संचालक मंडळावरती नियंत्रण कशा पद्धतीने असणार आहे त्याबाबतची ही अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवते. कारण येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जिल्हा बँकेची जी भरती येईल त्यामध्ये आपल्याला ह्या गोष्टी असतात याची जाणीव असली पाहिजे, समज असली पाहिजे, जेणेकरून आपल्याला फॉर्म भरण्यासाठी आणि फॉर्म भरलाच पाहिजेत आणि का भरू नये या गोष्टीचं जरा थोडं या ठिकाणी आकलन होईल आणि येणाऱ्या संधीचं तुम्हाला सोनं करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, त्या अगोदर इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती नवीन पदभरती कामगार आयुक्तालयामार्फत आली होती. त्या संदर्भात आपण बॅच दिलेली आहे. त्यामध्ये 40 प्रश्न कायद्यावरती विचारले जाणार आहेत. निरीक्षक, लेखापाल, लघु टंक लेखक याकरता ही पदभरती या ठिकाणी राबवली जाणार आहे आणि त्याची कायद्याची बॅच आपण 599 रुपयामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना ही बॅच लावायची असेल तर बघा, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे आणि खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याला जिल्हा न्यायालय बँक जिल्हा बँक शिपाई भरतीबाबतचे हे नवीन नियम या ठिकाणी दिलेले आहेत. आता यामध्ये काय बदल केलाय तर बघा, राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेची चतुर्थ श्रेणीतील शिपाई गटाची पदभरती सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत या ठिकाणी केले, जे त्याच्या अंडर येतं आणि ते हा विभाग या ठिकाणी या विभागाने या भरतीबाबत एक महत्त्वाचे बदल या ठिकाणी केलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचा निर्णय, शासन निर्णय मंगळवारी या ठिकाणी जारी करण्यात आलेला आहे. मग यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी काय केलंय, स्थानिक उमेदवार असतात, स्थानिक उमेदवार यांच्यासाठी त्यांनी एक महत्त्वाचा नियम या ठिकाणी केलेला आहे. जे पूर्ण जिल्हा असतो आपला, त्या पूर्ण जिल्ह्यामध्ये जे स्थानिक उमेदवार आहेत त्याच विद्यार्थ्यांचा त्या आलेल्या पदभरतीवरती हक्क राहील. तर समजा 100 जागा आलेल्या आहेत, 100 जागा आलेल्या आहेत, त्यातल्या 70 जागा या ठिकाणी या स्थानिक उमेदवारांसाठी राखीव ठेवलेल्या आहेत की त्यांच्या व्यतिरिक्त कोणीही त्यावरती हक्क दाखवू शकत नाही. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातील कुठलाही विद्यार्थी या ठिकाणी तो जिल्हा सोडून त्या जिल्ह्याबाहेरचा विद्यार्थी त्या 70 जागेवरती 70% आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे स्थानिक उमेदवारांना आणि 70 जागा त्यांच्यावरती राहतील. बाकी महाराष्ट्रातील तो जिल्हा सोडून बाकी महाराष्ट्रातील 30% या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलेले आहेत. आता यामध्ये सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो, मग 30% मध्ये समजा उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं जर झालं तर यामध्ये बघा, गोंधळाची परिस्थिती तुमच्या लक्षात येते का बघा. 70% जागा या स्थानिकांसाठी, समजून घ्या, स्थानिकांसाठी 70%, 30% जागा ह्या इतरसाठी. आता लक्षात घ्या, समजा 70% मध्ये स्थानिक येणार, बरोबर आहे, स्थानिक येणार, याच्यामध्ये बाहेर जिल्ह्यातील कुठलाही विद्यार्थी या ठिकाणी येणार नाही. लक्षात ठेवा. बघा, हे तर तुम्हाला कन्फर्म झालं. लक्षात घ्या. आता या 30%चा विषय जो आहे तो तुम्ही समजून घ्या. बघा, 30% मध्ये मेरिट नुसार, आता समजा 70% मध्ये सगळे जागा स्थानिकांनी फुल झाल्या, काय झाल्या, फुल झाल्या, परंतु स्थानिक उमेदवार जे आहेत ते मेरिट नुसार ज्या वेळेस ह्या 30% मध्ये समावेश होईल तर ते या ठिकाणी समावेश होऊ शकतो त्यांचा. फक्त असं नाही की बाबा 70% मध्ये ते स्थानिकच उमेदवार आहेत, पण मेरिट नुसार ह्या जागा फुल झाल्या, पण मेरिट नुसार विद्यार्थी त्याच जिल्ह्यातील 100% म्हणजे मेरिट नुसार 30% ज्या जागा राहतात तर 30% मध्ये मेरिट नुसार जर स्थानिकच जिल्ह्यातील विद्यार्थी या ठिकाणी येत असेल गुणवत्तेनुसार, तरी सुद्धा या 30% मध्ये तो विद्यार्थी समावेश होऊ शकतो स्थानिक मधला. असं नाही की बाबा नो ह्या 30% जागा फक्त बाहेरच्या जिल्ह्यांसाठीच राखीव ठेवलेल्या आहेत, असं काही नाही. गुणवत्तेनुसार, मेरिटनुसार त्याच जिल्ह्यातील विद्यार्थी या ठिकाणी ह्या 30% मधली जागा घेऊ शकतो. हे लक्षात घ्या, कारण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असं गोंधळ आहे, 100 जागा निघाल्या तर 70% जागा फक्त त्याच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आणि 30% जागा बाहेरच्या जिल्ह्यांसाठी. असं नाही. त्याच जिल्ह्यातला विद्यार्थी जर गुणवत्तेनुसार
30% जागा घेऊ शकतो, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. समजलं असेल. पुढे जाऊया आपण. नवीन नियमानुसार शिपाई पदासाठी होणाऱ्या निवड प्रक्रियेत लेखी परीक्षेत, आता शिपाई पदासाठी त्यांनी काय केली, लेखी परीक्षा अशी ठेवली बघा, लक्षात घ्या. लेखी परीक्षा 70 गुणांची लेखी परीक्षा आणि 30 गुणांसाठी मुलाखत ठेवली. हा नवीन आहे या ठिकाणी. आता पहिलं कसं होतं माहिती का, 90 मार्काची लेखी परीक्षा जुनी पद्धत बघा आणि 10 मार्काची मुलाखत, अशा पद्धतीने ही जुना कार्यक्रम होता. आता नवीन आहे, हे नवीन आहे, लक्षात घ्या. थोडं फास्ट लिहायचं असतं म्हणजे जरा थोडं अक्षर बी खराब येतं बघा. समजलं. आता भरती प्रक्रियेत संबंधित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून ऑफलाईन पद्धतीने राबवण्यात येणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, बाकी शिपाई पदाच्या सोडून इतर परीक्षा सगळ्या ऑनलाईन पद्धतीने होतील, परंतु शिपाई पदाची परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीनंच घेतली जाणार आहे. त्याचं कारण असं की त्याची पात्रता या ठिकाणी त्या पटीत दिलेली आहे. त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिपाई पदांना बऱ्यापैकी मला वाटतंय ह्याचं ज्ञान नसावं असं त्यांचा समज गृहीत त्यांनी धरलेला असावा संगणकाचं, म्हणून त्यांनी ही ऑफलाईन पद्धतीने घेतलेली आहे. लेखी परीक्षा अनुभवी व तज्ज्ञ संस्थेमार्फत घेणे बंधनकारक असेल आणि भरती प्रक्रियेत अनियमितता किंवा गैरप्रकार आढळल्यास संबंधित बँकेच्या संचालक मंडळाविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचं शासनाने स्पष्ट केलंय. जर कुठली गडबड गोंधळ जर केली, अनियमितता आणि गैरप्रकार जर केला, तर संचालक मंडळाला जबाब धरून संचालक मंडळावरती कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा या ठिकाणी राज्य शासनाने दिलेला आहे. आता पात्रता बघा, पात्रता काय दिली त्यांनी. शिपाई पदासाठी किमान पात्रता ही 12वी उत्तीर्ण निश्चित करण्यात आलेली आहे. म्हणजे 12वी पास झालेला विद्यार्थी या ठिकाणी शिपाई पदाकरता अर्ज दाखल करू शकतो. त्यानंतर जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याचे धोरण कायम ठेवताना 100% संधी देण्यात येणार असलेलं आहे. आता शिपाई पदाकरता स्थानिक उमेदवारांना 100% धोरण या ठिकाणी ठेवलेलं आहे. शिपाई पदाकरता ज्या जिल्ह्याची जाहिरात निघेल, इथून पुढे शिपाई पदासाठी स्थानिकच उमेदवार या ठिकाणी त्या पदभरतीमध्ये घेतला जाईल. 100% घेतला जाईल. 100 जागा सुटल्या, 100 उमेदवार या ठिकाणी स्थानिकच जिल्ह्यातील घेतले जातील असं या ठिकाणी. मात्र आवश्यक संख्येने पात्र स्थानिक उमेदवार उपलब्ध नसल्यास इतर जिल्ह्यातील उमेदवारांची निवड करण्यास परवानगी असेल. 22 जूनचे पूरक पत्र या ठिकाणी रद्द करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये ही सुधारित कार्यपद्धती तात्काळ लागू करण्यात आल्याची या ठिकाणी आपल्याला बातमी या ठिकाणी समजत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा बँकेच्या भरत्या टप्प्याटप्प्याने प्रत्येक जिल्हा बँकेची जाहिरात या ठिकाणी 2-3 वर्षाला निघत असते आणि स्थानिक विद्यार्थ्यांना याची सुवर्ण संधीची ही जी काय उपलब्ध होते ती सुवर्ण संधी सोडायची नाही बघा. कारण जिल्हा बँकेची अशी नोकरी आहे, तुम्ही तुमच्या गावात जवळ आसपास कुठेही तुम्हाला जॉब भेटू शकतो आणि परमनंट देखील हा परमनंट स्वरूपाचा जॉब असल्यामुळे तुमचं पूर्ण लाईफ सर्कल या ठिकाणी व्यवस्थित त्या ठिकाणी बसू शकतं. गावात जवळ आसपास कुठे जिथं ब्रँच असेल त्या ठिकाणी तुम्ही बदली करून घेऊ शकता आणि त्या ठिकाणी जॉब करू शकता आणि घरी तुम्ही लक्ष देऊ शकता. इतर ठिकाणचं कसं आहे, कुठं मुंबईला जा, पुण्याला जा, कुठे जिथं बदली होईल तिथं त्या ठिकाणी जावं लागतं. तसं याच जे आहे ती आपल्या जिल्ह्यातच जॉब असल्यामुळं तुम्हाला ती सुखाचा आणि सोयीयुक्त जॉब असा चांगला मिळू शकतो. तर या संधीचा फायदा घ्यायचा, सोडायचा नाही. या ठिकाणी थांबतो, भेटू पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.